एवढं मोठा कंटेनर आहे पण हां हां साहेब। आज माननीय आयुक्तांची शहरामधल्या निरनिराळ्या समस्यांच्याकरता योजनेकरता माझी भेट झाली। सर्वात महत्त्वाचं, एका बाजूला अनधिकृत बांधकामावर आम्ही कारवाई करतो आहोत आणि दुसरीकडे राजरोसपणे अतिक्रमण केलं जाते। अतिक्रमणच्या आधी अनधिकृत बांधकामाचेही मी फोटो दाखवले की आपण जी घोषणा केलेली आहे ती नुसतीच घोषणा हवेत विरता कामा नये। प्रत्यक्ष अनधिकृत बांधकामाची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी झाली नाही तर अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे। परंतु मी आज प्रत्यक्ष ज्या इमारती अजूनही नवीन बांधकाम होतं आहे, राजरोसपणे जिथे कामं चाललेली आहेत त्याचे प्रत्यक्ष मी फोटोज त्यांना या ठिकाणी आज दाखवले आणि त्या संबंधामध्ये त्यांनी पुढील आदेश पण दिले। कापूरबावडी, बाळकूम, मानपाडा, राबोडी, विविध भागातले हे सगळे फोटो जे आहेत ते माझ्याकडे जे नागरिकांनी दिले ते प्रत्यक्षच त्यांना दिले आणि त्याच्यामुळे या घोषणा ज्या आहेत त्या नुसत्या हवेत विरता कामा नयेत, प्रत्यक्ष त्याच्यावरची अंमलबजावणी झाली पाहिजे। समजा सर्वेक्षण चालू आहे, अधिकारी त्या याच्यामध्ये आहेत, परंतु हा ड्राईव्ह जो आहे तो कायमस्वरूपी झाला पाहिजे। अशा पद्धतीने जर धाक नाही, एवढा मोठी घोषणा केल्यानंतर देखील बांधकाम पुढे वरती मजला चढवण्याची हिंमत होऊ शकते, याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायला पाहिजे। त्यामुळे कठोर कारवाई करा। अतिक्रमण जे मी म्हटलं, धर्मवीर नगरमध्ये फार मोठा परिसर आहे आणि त्या ठिकाणी फार मोठी लोकसंख्या आहे आणि तिथल्या लोकांच्याकरता मूलभूत सोयीसुविधांकरता महापालिकेची जागा आहे। 2020-21ला मी पत्र दिलं होतं की या जागेवर अतिक्रमण होता कामा नये, मला याच्यामध्ये अतिक्रमण होण्याचा धोका वाटतो आहे। त्या ठिकाणी महापालिकेने त्याच्यावर लक्ष वेधल्यानंतर त्या ठिकाणी त्याला छोटं कंपाऊंड टाकलं आणि त्याच्यावर बोर्ड देखील दिला। हा अशा प्रकारचा बोर्ड देखील त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे की ही जागा जी आहे ती महापालिकेची आहे आणि यामध्ये कोणीही अतिक्रमण करता कामा नये वगैरे वगैरे वगैरे। आता हा बोर्ड लिहिलेला आहे, आजही तो आहे आणि त्या ठिकाणी अचानक 24 तारखेला कंटेनर त्या ठिकाणी एक येऊन पडला आणि त्या ठिकाणी 27 तारखेला त्यावर ध्वज उभारला गेला आणि ती शाखा म्हणून त्या ठिकाणी कंटेनर शाखा म्हणून कार्यान्वित झाल्याचं तिथल्या नागरिकांना निदर्शनास आलं आणि त्या ठिकाणी त्याला जो दरवाजा फुटपाथवर आलेला आहे, की सगळ्या ज्या गोष्टी आहेत हा कंटेनर आहे। राजरोसपणे अतिक्रमण होते, महापालिकेचे अधिकारी मूग गिळून बसलेले आहेत आणि ही महापालिकेची जागा आहे। मी स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे हे त्यांना 3 वर्ष आधीपासून सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे तिथे बोर्ड लिहिलेला आहे महापालिकेने आणि तरी देखील मला एक कळत नाही की ही हिंमतच कशी होते। अशा पद्धतीने आम्हीच जर राजरोसपणे अतिक्रमण करायला लागलो तर आम्ही लोकांवर कुठल्या प्रकारची कारवाई करणार। आणि त्यामुळे मी आयुक्तांना स्पष्ट सांगितलं आहे, एकतर आपण हा कंटेनर त्या ठिकाणाहून हलवा, अन्यथा प्रतिकात्मक त्या ठिकाणी आणखीन 2 कार्यालय उघडली जातील आणि त्याच्यावर तुम्ही मज्जाव करू शकणार नाही। हा प्रतिकात्मक असेल। जर तुमची कंटेनर हलवण्याची हिंमत नसेल तर त्या ठिकाणी दुसरे देखील कार्यालय निर्माण केली जातील, अशा प्रकारे स्पष्ट शब्दामध्ये आयुक्तांनी देखील 2दा सांगितल्यानंतर देखील अधिकाऱ्यांनी अजून कारवाई केलेली नाही। त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्री आणि शासनाकडे विनंती आहे की याच्यावर शासनाने देखील कडक आदेश दिले पाहिजे की कुठल्याही अपार्ट फ्रॉम कुठल्याही पक्ष असो, अशा पद्धतीने लोकांना जर असं निदर्शनास आलं तर ते योग्य ठरणार नाही आणि अशा पद्धतीचं अतिक्रमण हे लोकांना त्या ठिकाणी सोयीसुविधापासून वंचित केल्यासारखं आहे। त्या ठिकाणी पोलीस चौकी, त्या ठिकाणी जिम आणि बाळगोपाळांसाठी, लहान मुलांसाठी खेळणी की ज्याच्यामध्ये त्यांना तिथे खेळता येईल, बागडता येईल,
अशा प्रकारचा प्रस्ताव देखील होता आमचा आणि त्या ठिकाणी असं अतिक्रमण झालं, त्याच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मी भूमिका घेऊन त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे. दुसरा विषय,